नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी तुम्हाला युरोपमधल्या काही भागांचे म्हणजे थोडक्यात इटलीमधल्या काही शहरांचे मी व्हिडिओ ऑलरेडी दिलेले आहेत. तर आता आम्ही आधी गेलो होतो ते रोम, त्याच्यानंतर फ्लोरेन्स आणि व्हेनिस या 3 गावचे व्हिडिओज मी आता देतोय. पैकी आधीचे 2 व्हिडिओ झालेले आहेत, त्यामुळे आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो व्हेनिसचा व्हिडिओ आहे. आमचं असं झालं होतं की आम्ही फ्लोरेन्समधून सकाळी निघालो आणि साधारणपणे 10च्या दरम्यान आमची ट्रेन होती. त्यामुळे आम्हाला पिकअप करून ट्रेनला सोडलं गेलं आणि ट्रेननं आम्ही व्हेनिसला आलो. व्हेनिसला यायला दुपार झालेली होती. स्पीड ट्रेनचा होता, पण तरी वेळ लागणारच ना, त्याप्रमाणे आम्ही आलेलो होतो. मग उतरल्यानंतर आम्हाला तिथं वॉटर टॅक्सी मिळाली म्हणजे व्यवस्था केली होती. मग वॉटर टॅक्सीत बसलो आणि वॉटर टॅक्सी आम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेली की तिथनं फक्त 4 पायऱ्या चढलं की आमचं हॉटेल. अशा पद्धतीने आमचं जे हॉटेल बुक केलं होतं तिथं आम्ही पोचलो. आता त्या दिवशीचं जे आमचं शेड्यूल होतं ते शेड्यूल असं होतं की दुपारनंतर एक आमची गोंडोला राईड फिक्स झालेली होती, म्हणजे बुक झालेली होती. मग आता गेल्यानंतर आम्ही थोडेसे फ्रेश वगैरे झालो आणि आमच्याकडे बऱ्यापैकी वेळ होता. मग तिकडे एक चांगली गोष्ट काय आहे की हॉटेलमधनं तुम्ही मॅप घेतलात की ते तुम्हाला सांगतात की असं असं हे तुम्ही बघू शकता म्हणून. मग त्याप्रमाणे आम्ही मॅप घेतला आणि जवळ काय 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 बघता येतंय ते आम्ही बघायला सुरुवात केली. म्हणजे आता थोडक्यामध्ये रियाल्टो ब्रिज असेल किंवा आणखीन काही त्यांची डॉगीज पॅलेस असेल, हे जवळ म्हणजे ते सगळं फार मोठं नाही आहे एरिया, तुम्ही सगळं चालत करू शकता. बेसिकली ते गावच सगळं लाकडी ओंडक्यांच्यावर उभं केलेलं आहे. म्हणजे खाली सगळे लाकडी ओंडके आहेत आणि त्याच्यावर हे गाव उभं केलंय. त्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं सगळं ठेवावं लागतं. त्यामुळे हे सगळे म्हणजे तुम्हाला तिथं जे काही गोंडोला दिसतात ते सगळे या छोट्या छोट्या चॅनल्स मधनं जाणारे गोंडोला असतात. मग आम्ही ते सगळं फिरत फिरत बघितलं आणि आम्हाला एका चर्चच्या शेजारी जायचं होतं, तिथं आमचा तो गोंडोला यायचा होता. मग आम्ही गेलो, गोंडोलामध्ये बसलो. मग तो गोंडोलावाला आम्हाला सांगत होता की भरती ओहोटीचा अंदाज घेऊन आम्हाला आमच्या बोटी फिरवायला लागतात, कारण भरती असेल तर मग ते पुलाच्या खालनं जात असताना कुठला पूल घ्यायचा काय ते ठरवावं लागतं. त्यामुळं त्यानं आम्हाला काय 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 बरंच फिरवून दाखवलं. म्हणजे त्यानं जाताना हा रियाल्टो ब्रिज, हा मेन कॅनल, हे छोटे छोटे कॅनल, मग इथं अमुक एक गोष्ट आहे, मग इथं डॉगीज पॅलेसला तुम्हाला इकडून त्याचं जे घर आहे ते दिसू शकतं. असं बरंच काय 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 1.5-2 तास दाखवत होता. आणि नंतर तो आम्हाला घेऊन गेला मुरेनो आणि बुरेनोला. हे मुरेनो आणि बुरेनो कशासाठी प्रसिद्ध आहेत तर ते दोन्ही ठिकाणी काचेपासून गोष्टी केल्या जातात. म्हणजे ग्लास ब्लोईंग ज्याला म्हणतात, कलरफुल ग्लास ब्लोईंग, असं ते सगळं तिथं केलं जातं. आम्ही फॅक्टरीमधनं आतनं फिरून आलो. अर्थात ते घ्यायचं काही नव्हतं, कारण ते कॉस्टही जास्ती होती आणि काचेचं तुम्हाला माहितीच आहे की प्रवासामध्ये फुटलं तर त्याचा काही उपयोगच नाही. मग त्यामुळे बोरेनो मध्ये काही फोटो पण मी टाकलेले आहेत, ते तुमच्या ऑलरेडी बघून झाले असतील. मग बोरेनो सगळं बघून झालं आणि परत त्यांना आम्हाला आणून जिथं पिकअप केलं होतं तिथं सोडलं. मग तिथं आम्ही उतरल्यानंतर आम्ही तिथलं आता फिश काय बघूया म्हणलं, आणि फिश आणि जिलेटो जिलेटो म्हणजे आईस्क्रीम, असं आम्ही तिथं खाल्लं. आणि हे खाऊन झाल्यानंतर परत गावात चक्कर मारली, कारण ते काय तसं फार मोठं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त नकाशा हातात पाहिजे, कुठल्या रस्त्याने जायचं आणि कसं जायचं समजलं की तुम्ही आरामात जाऊ शकता. मग ते सगळं आम्ही बघून आलो. मग दुसऱ्या दिवशी आमची जी टूर होती ती दुपारची होती. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्ही आवरलं आणि 9-9:30ला आम्ही त्यांचा जो मेन पार्ट आहे, म्हणजे सेंट्रल स्क्वेअर ज्याला म्हणू आपण, सेंट मार्क्स बॅसिलिका, डॉगीज पॅलेस आणि सेंट मेरीज चर्च वगैरे, तो जो एरिया आहे त्या एरियात आम्ही गेलो. मग आमचा जो टूर गाईड होता तो आम्हाला भेटला. मग त्यानं आम्हाला एक 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 सगळी गोष्ट सांगितली. मग त्यानं आम्हाला ते क्लॉक टॉवरचं सांगितलं. मग त्या क्लॉक टॉवरवर एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये नक्षत्र आहे. तर त्याच्यावरचा जो काटा आहे तो सूर्य ज्या नक्षत्रात आहे त्याप्रमाणे तो काटा फिरत असतो. नंतर वरच्या बाजूला बेल वाजवायला 2 पुतळे बाहेर येतात आणि ठण 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 त्यांच्या ठराविक टायमिंगला वाजवतात. नंतर त्याची उंची किती आहे, नंतर त्याची म्हणजे बांधकाम केव्हा झालंय, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. नंतर तिथं शेजारी आणखीन एक टॉवर आहे,
तो टॉवरही आम्हाला बघायला मिळाला. त्याचंही त्यानं सांगितलं की हा कशासाठी बांधला होता, मग त्याचा उपयोग कसा केला जातो, हे सगळं त्यानं आम्हाला सांगितलं. मग त्याच सर्कलमध्ये दोन मोठ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तिथं ग्रासी पॅलेस आहे. सो ग्रासी पॅलेसमध्ये आत अतिशय उत्तम प्रमाणे म्हणजे अगदी सोनं, चांदी, हिरे, माणकं यांचं काय 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 सगळे आभूषणं वगैरे ठेवलेली आहेत. सुंदर पेंटिंग्स आहेत. नंतर सिलिंग म्हणजे वरचा जो सरफेस असतो, म्हणजे आपण म्हणूया की छत, हे छतही अत्यंत सुंदर रंगवलेलं आहे. काय होतं की हा जो भाग आहे, हा बेसिकली टुरिस्टचा भाग आहे आणि व्यापाराचा भाग आहे. त्यामुळे तिथं जो डॉगीज माणूस म्हणजे राजा होता, त्यानं ह्या सगळ्या भागावर अतिशय उत्तम कंट्रोल ठेवलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्या बोटीनं तो वाचवायचा पण आणि त्यांच्याकडून कर पण वसूल करायचा. अशा पद्धतीनं व्हेनिस ही फार मोठी त्या काळातली व्यापारी पेठ होती आणि त्या सगळ्याचा तो कंट्रोल होता. त्यामुळे त्यांना पैशाचाही काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे खूप पैसा त्यांच्याकडे होता. आता मी फक्त तिथं काय काय होतं ते सांगतो. ग्रासी पॅलेस होतं. बॅक साईडला रॉयल गार्डन्स होत्या. नंतर सेंट मेरी चर्च होतं. नंतर सांता मारिया चर्च होतं. नंतर सेंट मार्क्स बेसिलिका अतिशय मोठी आहे आणि तो जो मेन फोटो आहे तो त्याचाच आहे, सेंट मार्क्स बेसिलिका. नंतर डॉगीज पॅलेस, नंतर सेंट मेरीज चर्च, नंतर पियाजा सॅन मार्को. ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्यातल्या तेवढ्यात आहेत. म्हणजे किती एरिया आहे तो, म्हणजे अगदी आपण विचार केला तर म्हणजे स्वारगेट स्टेशन एवढा एरिया घेता येईल किंवा अगदी कोल्हापूर स्टँड एवढा एरिया घेता येईल. तेवढ्यात हे सगळं नुसतं सर्कल आहे. मग त्यांनी आम्हाला जेव्हा आतमध्ये नेलं कुठं तर त्या म्युझियममध्ये, तेव्हा आमचे पास होते. तुम्हाला कुठल्या तरी फोटोत अशी मोठीची मोठी लाईन उभी राहिलेली दिसेल, तर आमचे पास होते आणि त्या गाईडनं आम्हाला वेगळ्या क्यूमधनं आत नेलं आणि आम्हाला त्यांना आतली बॅसिलिका दाखवली. बॅसिलिका दाखवल्यानंतर आम्हाला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पेंटिंग्स, स्कल्पचर्स, त्याच्यानंतर छतात सिलिंगचं केलेलं पेंटिंग, हे सगळं आम्हाला शांतपणे बघता आलं. आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 तास आतमध्ये होतो. मग त्यांनी आतमध्ये नेल्यानंतर आम्हाला त्या पॅलेसच्या बॅक साईडला म्हणजे तो जो म्युझियम आहे त्याच्या बॅक साईडला त्यांनी आम्हाला नेलं. तिथं सांगितलं त्यांनी की जर का कोण इथनं हे मुरेनो बुरेनोवाली लोक आपली टेक्नॉलॉजी घेऊन जाऊन जर का कुठे विकणार असतील तर ते त्यांना अलाउड नाही आहे. मग त्यांना आम्ही जेल तरी करतो किंवा परत येऊन देत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांची स्कीम होती. मग त्यात काही वेळेला राजकीय कैदी असायचे, काही वेळेला ते वाहनं लुटणारे, वाहनं म्हणल्यापेक्षा समुद्रातल्या बोटी लुटणारे लोक असायचे. अशांना तिथं ते डांबून ठेवायचे आणि तिथंच बॅक साईडला समुद्र होता आणि त्याच्यात त्यांनी काय 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 अरेंजमेंट केल्या होत्या. म्हणजे त्यात एकदा ठेवला की तो बाहेर पडायची शक्यता नाही, अशा पद्धतीनं त्यांनी ती अरेंजमेंट केली होती. मग आता ही सगळी पेंटेड रूप्स आणि ते सगळं बघून आम्ही सगळं बराच वेळ आत होतो आम्ही. साधारण 4:30-5 वाजता आम्ही बाहेर आलो. म्हणजे तसा विचार केला तर आम्ही 10:30-11 वाजता तो सगळा सर्कल बघून गेलो होतो. मग बाहेर आल्यानंतर आम्हाला त्यांना सांगितलं की हे जे मार्केट आहे ह्या मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी मिळू शकतात. अर्थात आम्हाला घ्यायचं नव्हतं पण बघायला काय हरकत आहे. आम्ही ते मार्केट सगळं बघून घेतलं. तिथं मार्बलचं काम केलेलंही भरपूर आहे. नंतर सगळ्या संपूर्ण व्हेनिस एरियामधलं जर का एकत्र यायचं ठिकाण कुठलं असेल तर तो आत्ताचा स्क्वेअर सेंट मार्क्स बेसिलिकाच्या समोरचा जो स्क्वेअर आहे, मोठाच्या मोठा स्क्वेअर आहे. त्याच्या बॅक साईडला काही चर्चेस आहेत, त्याच्या बॅक साईडला काही बेसिलिका आहेत. ते सगळं तुम्हाला तिथं फिरून बघता येतं. पण उजेड उशिरापर्यंत असल्यामुळे आम्हाला उजेडाचाही काय फार प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही ते सगळं बघून घेतलं आणि संध्याकाळी आम्ही परत काहीतरी थोडंसं खायला घ्यायचं म्हणून त्या मार्केटमध्ये फिरत असताना आम्हाला भारतीय लोक दिसायला लागली टोप्या घालून. तर ते टोप्या घालून जे होते ते मुंबईतली जी आपली टुरिस्ट कंपनी आहे ना, त्या कंपनीच्या टोप्या होत्या आणि त्या टोप्या घालून लोक दिसली. तेवढ्यात आमचे एक प्राध्यापक मित्र म्हणा किंवा प्राचार्य मित्र मला भेटले त्यांच्या फॅमिली बरोबर. मग त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढला. मग त्यांना काहीतरी टॉयलेट कुठं आहे काय ते विचारत होते. मग त्यांना सांगितलं की असं असं तुम्हाला जायला लागेल वगैरे, ते सगळं झालं. मला म्हणले की अहो तुमच्या कॉलेजच्या मॅडम पण आपल्या बरोबर आहेत. म्हणलं कोण आलंय, तर ते म्हणले की शास्त्री मॅडम आलेले आहेत. म्हणलं चला बघूयात कुठे आहेत. मग आम्ही गेलो. मग त्या पॅलेस म्हणजे त्या पॅलेसच्या साईडचे जे बॅरेक्स होते त्याच्यामध्ये आम्ही गेलो. शास्त्री मॅडम उभ्या होत्या, त्यांचे मिस्टर होते आणि तो सगळा ग्रुप होता.
मग शास्त्री मॅडम बरोबर फोटो बिटो काढला, त्यांची टूर कुठून सुरुवात झाली आहे, नंतर आमची टूर कुठपर्यंत आली आहे, अशी आमची बरीच चर्चा झाली. म्हणजे आमच्याच कॉलेजमधले कलिग तिथं भेटणं हा म्हणजे रेअर योग होता. म्हणजे मी माझ्या तर्फे टूरला गेलो होतो, त्या वीणा वर्ल्ड तर्फे आल्या होत्या. त्यामुळं अशा पद्धतीनं ते आमची तिथं भेट झाली. कदाचित हे बघितल्यावर त्यांनाही खूप बरं वाटेल की त्यावेळेला आपण तिथं भेटलो होतो म्हणून. मग अशा पद्धतीनं आमची ही टूर वॉकिंगची संपली. मग त्यांची बोट आली, त्यांनाही ते घेऊन गेले मेनलँडला. मग आम्ही चालत चालत आमच्या मुक्कामी आलो. आम्हाला लवकर झोपायला लागणार होतं, कारण सकाळी 4 वाजता आम्हाला बोटीचा म्हणजे ती कॅब जी असती त्यांची वॉटर कॅब, त्याचा पिकअप होता आणि तो आम्हाला 5, 5:15 वाजेपर्यंत एअरपोर्टला सोडणार होता. ते दुसऱ्या बाजूला आहे. एअरपोर्टला गेल्यानंतर आमची 6:15ची साधारणपणे फ्लाईट होती. तर आम्हाला त्या पद्धतीत लवकर आवरायचं होतं. मग आम्ही खाली मॅनेजमेंटलाही सांगितलं की आम्हाला जरा कॉल करा वगैरे, आणि मग त्या पद्धतीनं आम्ही आमचा व्हेनिसमधला मुक्काम संपवून पुढच्या गावाला गेलो. तुम्ही व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे अजूनही व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकेन. धन्यवाद.